मी आई आहे. माझं नाव कुणाला आठवतही नसेल. लोक मला फक्त त्याची आई म्हणूनच ओळखतात. माझा मुलगा जन्माला आला तेव्हा माझ्या हातात सोनं नव्हतं, पण डोळ्यात स्वप्न होती. तो रडला आणि मी पहिल्यांदा आई झाले. त्या दिवशीपासून मी स्वतःला विसरले. पहिल्यांदा ताप आला त्याला. मी रात्रभर जागीच होते. डोळे मिटले तरी कान त्याच्या श्वासाकडेच होते. माझ्या अंगात ताप होता, पण मी त्याचं डोकं थंड पाण्याने पुसत राहिले. कारण आई आजारी पडत नाही, ती फक्त काळजी करते. त्याच्या शाळेचा पहिला दिवस. त्याच्या पायात चप्पल नवी होती आणि माझ्या पायात फाटकी. कोणीतरी विचारलं, तुमच्यासाठी का नाही घेतली? मी हसले. आई हसते पण सांगत नाही. रात्री जेवण कमी पडे. मी म्हणायची, मला भूक नाही. खरं सांगायचं तर आईला पण भूक लागत असते, पण मुलाचं पोट भरलेलं पाहिलं की ते शांत होते. त्याला पुस्तकं हवी होती, फीज हवी होती. मी माझं मंगळसूत्र विकलं. घरी येऊन आरशात पाहिलं. मान रिकामी वाटू लागली. पण त्याच्या दप्तरातली पुस्तकं पाहून मन भरून आलं. त्याचा बाबा आजारी पडला. औषध महाग होती, पण मुलाच्या शिक्षणात खंड नको होता. त्या दिवशी मी देवाकडे एकच मागणं केलं, देवा मला काहीही देऊ नकोस, पण माझ्या मुलाला कधी काही कमी पडू देऊ नकोस. शेवटी ओमचे बाबा गेले. मी रडले नाही, कारण मुलगा पाहत होता. आई रडली तर मुलाचं धैर्य तुटतं म्हणून. काही वर्ष गेली. काही वर्षांनी तो मोठा झाला, शहरात गेला, मोठा माणूस झाला. आज लोक म्हणतात, तुमचा मुलगा खूप मोठा आहे. कोणी विचारत नाही त्याच्या आईने काय काय गमावलं. माझे हात थरथरतात, डोळे दिसेनासे झालेत. पण आजही त्याचा फोन आला की माझा आवाज तरुण होतो. तो म्हणतो, आई तू काय करतेस? मी हसून म्हणते, काही नाही रे. खरं सांगायचं तर मी आजही त्याच्यासाठीच जगते. कारण आई असणं म्हणजे स्वतःला रोज थोडं थोडं हरवत मुलामध्ये कायम जिवंत राहणं. तो रोज फोन करायचा, आई तू ठीक आहेस ना? मी म्हणते, हो रे छान आहे. खरं सांगायचं तर माझ्या गुडघ्यांना त्रास असतो, डोळ्यांना दिसत नाही आणि मन खूप थकलं असतं. पण आई कधी तक्रार करत नाही. आज लोक म्हणतात, तुमचा मुलगा खूप मोठा आहे. कोणी विचारत नाही त्या उंचीपर्यंत पोचण्यासाठी आई किती वेळा वाकली, किती वेळा मोडली आणि किती वेळा गप्प बसली. माझं आयुष्य संपेल, पण माझं आई पण नाही. डोळे मिटले की वेदना कमी होतात, पण तुझा चेहरा दिसतो. लोक म्हणतात आई गेली, पण मी कुठे गेली आहे रे? मी तुझ्या यशात आहे, तुझ्या श्वासात आहे आणि तू एकटाच रडतोस त्या प्रत्येक क्षणात आहे. माझ्या हाताने तुला उचललेलं. आज तुझ्या आठवणी मला उचलतात. एकच इच्छा अपुरी राहिली रे, तू मला म्हणावंस, आई आता मी आहे, तू आराम कर. पण चालेल, कारण आईला आराम खरं तर नकोच असतो रे. तिला फक्त तिच्या मुलाचं सुख हवं असतं.